नमस्कार मित्रांनो, माझं नाव मयूर. तर एक नवीन IPO येत आहे मार्केटमध्ये. तर त्या कंपनी जी आहे ती सोलर एनर्जी याच्यावर काम करते. तर आपण त्याची माहिती जाणून घेऊया. सौर पॅनल निर्माता सात्विक ग्रीन एनर्जीने इनिशियल पब्लिक ऑफरिंग म्हणजेच IPOसाठी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाकडे प्राथमिक कागदपत्रे दाखल केली आहेत. IPOमधून 1150 कोटी रुपये भरण्याची कंपनीची योजना आहे. 850 कोटी रुपयांचा IPO. ड्राफ्ट रेड हिअरिंग प्रॉस्पेक्ट DRHP नुसार हरियाणा आधारित कंपनीच्या प्रास्ताविक IPOमध्ये 850 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स जारी केले जातील. याशिवाय प्रवर्तक 300 कोटी रुपयांची ऑफर फॉर सेल OFS आणतील. सध्या कंपनीचे प्रवर्तकांचे 90% जास्त भागीदारी आहे. उर्वरित 9.95% भागीदारी सार्वजनिक भागधारक प्रशांत माथुर यांच्याकडे आहे. IPOमधून उभारलेल्या निधीचा वापर. IPOमधून मिळालेले पैसे ओडिशात 4 गिगावॅट सोलर PV मॉड्यूल मॅन्युफॅक्चरिंग प्लांट उभारण्यासाठी, विद्यमान कर्जाची परतफेड करण्यासाठी आणि सामान्य कॉर्पोरेट कामकाजासाठी वापरले जाईल. कंपनीवर जून 2024 पर्यंत एकूण कर्ज 256 कोटी रुपये आहे. IPOसाठी मर्चंट बँक. सात्विक ग्रीन एनर्जीने DAM कॅपिटल ॲडव्हायझर्स, ॲम्बिट आणि मोतीलाल ओसवाल इन्व्हेस्टमेंट ॲडव्हायझर्सना IPOसाठी मर्चंट बँक म्हणून नियुक्त केले आहे. कंपनीचे कामकाज. कंपनीने मार्च 2012 पर्यंतच्या 63 गिगावॅटच्या तुलनेत मार्च 2024 पर्यंत नूतनीकरणक्षम ऊर्जा निर्मिती सुमारे 191 गिगावॅटपर्यंत वाढवली आहे, ज्यामध्ये मार्च 2024 पर्यंत सौर ऊर्जेचा वाटा 43% होता, असे मसुदा कागदपत्रांनी नमूद केले आहे. आर्थिक वर्ष 2024 ग्रीड कनेक्ट रूफटॉप सौर प्रकल्पामध्ये 3 गिगावॅटसह सौर क्षमतेची वाढ 15 गिगावॅट इतकी झाली. भारताकडे 750 गिगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पांना समर्थन देण्याची क्षमता आहे आणि सौर ऊर्जा प्रकल्पाच्या विकासात प्रोत्साहन देण्यासाठी अनेक प्रोत्साहने आणि योजना वापर केल्या जात आहेत, असेच त्यात म्हटले आहे. कंपनीचा आर्थिक ताळेबंद. आर्थिक आघाडीवर सात्विक ग्रीन एनर्जीने जून 2024ला संपलेल्या 3 महिन्यात 21.24 कोटी रुपयांचा एकत्रित नफा कमावला आहे, जो मागील वर्षाच्या कालावधीत 14 कोटी रुपये होता. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत फायनान्शियल इयर 25 ऑपरेशन्समधून मिळणारा महसूल 246 कोटी रुपयांवर पोहोचलेला आहे, जो मागील वर्षाच्या याच कालावधीत 233.5 कोटी रुपये होता.